नमस्कार. नमस्कार सर, आपला संपूर्ण परिचय द्या. माझे नाव चंद्रकांत शंकर नलवडे उर्फ आबा, मुक्काम पोस्ट वारेवडगाव, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. आता हे क्षेत्र किती? हे 1.5 एकर आहे. 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकर आहे. मल्चिंगवर कांदा लावला. मल्चिंगवर लावलाय कांदा? हो, मल्चिंगवर. मी आता ही माझी दुसरी वेळ आहे मल्चिंगवर कांदा लावायची. बर. तुम्हाला तंत्रज्ञान विषयी माहिती कुठून भेटली? हे SCT वैदिकचं तंत्रज्ञान माझे 1-2 मित्र वापरत होते. हां हां. आणि यूट्यूब ह्याला 2 वर्ष झाली. आता 2 वर्ष SCT वैदिक मी वापरतो, त्याला 2 वर्ष झाली. बर. पण मल्चिंगवर बी 2 वर्ष झाली. हां हां. आणि 100% SCT वैदिकवर हे कांदा आहे. तर आता ह्याला 65 दिवस झालेत आज. किती? 65 दिवस. कांदा एकसारखा आहे, एकच कलर आहे आणि एक साईज कांदा निघल्यामुळं तो एकाच भावात टिकतो आणि 6 महिने आरामशीर टिकतो. 6 महिने? हो, 6 महिने आरामशीर टिकतो. गेल्या वर्षी 6350 विकला भाव. बर. हो, आणि 30 गुंठे होता गेल्या वर्षी. हां हां. ते 30 गुंठ्यात 16 टन विकला सोलापूर मार्केटला आणि 8 लाख पट्टी आली. 8 लाख? हो, 8 लाख पट्टी आली 30 गुंठ्याची. बर. म्हणजे मागील वर्षाचा हा अनुभव होता? हो, मग अनुभव म्हणून तर एवढी डेअरिंग केली. बरं. आता तुम्ही याच्या पहिले कोणत्या पिकासाठी वापरेल होतं? तुरीला, काय अनुभव होता? कांद्यालाच. बरं का, कांद्याला. तुरीचा काय अनुभव होता? तुरीचा व्हिडिओ आपला आहे ना, युट्यूबला व्हिडिओ पडलेला. युट्यूबला व्हिडिओ पडलेला आहे. एकदम वाढ वगैरे खतरनाक झाली होती तुरीची. ते युट्यूबला व्हिडिओ आहे आपला. आता ह्या वर्षी कांद्यामध्ये बदल काय दिसतोय आपल्याला? कांद्याची साईज लवकर तयार झाली आणि दिवसभरात आले ते, पण पातच म्हणजे सुका नाही किंवा कांदा पात बसा नाही म्हणतो आम्ही. त्याचं कारण ती पातीतला जी गर आहे तो आता सावकाश उतरायला लागलाय आणि रोजची रोज फरक पडतोय कांद्यात. मी खुणा करून ठेवले 22 कांद्याला, त्याचं डायमीटर मोजून ठेवलेलं आहे. मग ती दररोज मोजलं की 1 mm 2 mm वाढते. मग तो जो आता हे जोपर्यंत कांद्यातला रस उतरत नाही तोपर्यंत ते वाढतच राहणार. कांदा किती मोठा होऊन द्या, लोक म्हणतात कांदा मोठा झाल्यावर कमी भावात विकतो, त्यांना कळत नाही. सोलापूर मार्केटमधून 5 ते 10 मेट्रोपॉलिटन सिटीला कांदा जातो आणि मेट्रोपॉलिटन सिटीला मोठा कांदा लागतो हॉटेलला आणि त्याचं प्रवेशद्वार सोलापूर आहे दक्षिण भारतात. आणि दक्षिणेमध्ये जाणारा कांदा सगळा मोठा किती भावात विकतो, 1 नंबर नाही विकतो मोठा कांदा. किती मोठा राहू द्या, तुमचा 5 किलोचा 1 राहू द्या. बरं, त्या मोठ्या कांद्याची विकायची अडचण नाही. आणि एका कांद्यात 3 कांदे बसले आणि ते 10 रुपये विकले आणि हा कांदा 7 रुपये विकला तरी ह्याचेच पैसे जास्त होते ना, हे साईजचेच पैसे होते. तर 1.5 एकराला काय काय वापरले आपण? आपण याला 1.5 एकरला 42,000ची पावती माझी पहिली बेसल डोसची. 42,000ची बेसल डोस 1.5 एकराला. आणि त्याच्यानंतर मग ते शेलाची ट्रीटमेंट, RNPA वापर, ते पुढचं जी झालेलं आहे शेलाची ट्रीटमेंट तो वेगळा. पण सॉइल चार्जर गेला असेल माझ्या मते 20 लिटर. बरं का, 20 लिटर सॉइल चार्जर गेलं असेल आतापर्यंत. किती दिवसात? 3 महिने झाले आता कांद्याला. 90 दिवस झाले. आता ह्याला 65 झाले ते, त्याला 90 झाले ते. हे माझ्या कमराला लागतोय कांदा उभा राहिल्यानंतर. आता मी पायपावर बसलोय, म्हणून ते हे तर माझ्या लागतोय. ऍक्च्युअल मी खाली उभा राहिलो, माझ्या कम्प्लीट कमराला कांदा लागतोय 65 दिवस. आता ह्या 1.5 एकरामध्ये आपण कृषी अमृतच्या किती बॅग वापरल्या? त्याला आता सगळा डोस मी म्हणून 42,000ची पावती, पण कृषी अमृतच्या बॅग असतात बघा 30 बॅग कृषी अमृत. आणि जे SSM आहे ते SSM आणि RNPH शेड्यूल प्रमाणे सगळं. शेड्यूल प्रमाणे म्हणजे एकरी 3 किलो RNPH. हो, ते 1.5 एकरचं ते 4.5 किलो 4.5 किलो दिले. त्याच्यात हाय काही नाही. आता ते सॉइल चार्जरच्या प्रोडक्ट मध्ये हाय काही झाली तरी हरकत नाही 10% पण ते वैदिकच्या नाही. वैदिकच्या अजिबात नाही.
माझ्या डोक्यात तर आता नुसत्या वैदिकवर एक प्लॉट घ्यायचं चाललंय. 100%. नुसतं वैदिकचा ट्रायल घेणार आहे मी. आता ह्या 1.5 एकराला SSM HG किती गेलेले आहे बॅग? SSM HG ह्याला त्या सॉइल चार्ज आपल्या कृषी अमृतच्या प्रमाणात बरं का, म्हणजे 5 SSM आणि 2 गेले असतील, म्हणजे 5 बॅग सम्राट, 5 बॅग शक्ती, त्याच्यानंतर 2 बॅग मिराकल आणि 2 बॅग ह्युमस गोल्ड. अशा प्रकारे आपलं SSM HG ढोस किती टाकलाय ना ते खरं तर ना इकडे बघितलं की कळते. तुमच्यापेक्षा जास्त टाक, कंपनीच्या शिफारशीपेक्षा जास्त टाकला, कमी नाही टाकला. त्यांची ना आपली कशातच तुलना होत नाही. एक तर आपला मल्चिंगवर एक साईज, एकच वक्कल, एकच भाव, हिथच पैसे दुप्पट वाढतात आपले. बरोबर. तिसरे पैसे दुप्पट अजून चौपट होण्याचं कारण म्हणजे आपण ठेवतो ब्लोअर सिस्टीम मध्ये, म्हणजे कांद्यामध्ये फार मोठमोठे फॅन असे खाली हवा मारित असतात आणि त्यातून ती हवा उसळत असते, त्यामुळे ती चाळ नाही. बंद खोलीत आम्ही मे मध्ये टाकला कांदा, डायरेक्ट दिपावलीलाच कुलूप काढतो त्या चाळीचं. ते बाहेरूनच खटका फॅन चालू बंद करायचा, बाकी पुन्हा मध्ये जायचं नाही. 6 महिने मध्ये जायचंच नाही. एक कांदा सिंगल नसत नाही, सिंगल कांदा नसत नाही. आणि त्याच्यात अख्ख्याला अख्खे तसेच राहतात, एकाच भावात एकच वक्कल येतं. आणि मग ती माझा गेल्या वर्षी हायेस्ट 6,350 विकला होता दिवाळी झाल्यावर 5व्या दिवशी, आणि 4750 विकला होता त्यातला दिवाळीच्या अगोदर. निमा टप्प्याटप्प्याने न्यावं लागतो मार्केटमध्ये. तर ते 8 लाख बाद झाले, 30 गुंठ्यात 8 लाख झाले. लोकांना द्राक्षवाले आले हो, ते लय बार म्हणले द्राक्षाचे होत नाहीत साहेब. का म्हणलं टनीच द्राक्षाचं निघतं का एवढं? 25 टन निघतो कांदा आमचा कमीत कमी. द्राक्षाचे 25 टन निघतात का? म्हणले नाही. द्राक्षाला जी भाव असतो तो दिवाळीला कांद्याला जी भाव असतो त्याच्यापेक्षा कमी असतो. माझं चॅलेंज आहे. द्राक्षाला जी भाव असतो तो दिवाळीला कांद्याला जी भाव असतो त्यापेक्षा द्राक्षाचा भाव कमी असतो. द्राक्षापेक्षा पैसे जास्त होणार नाही तर काय होणार? उघड जास्त होणार. अहो माझ्यासारख्या 60-65 वर्षाच्या शेतकऱ्याचे 10 लाख एकरी होतात ना, हे कमीच साहेब. पण तुमच्यासारख्या तरुणांनी 15 लाख काढायला पाहिजे, होणार. कारण माझं ॲव्हरेज 25 टन पडतं. 30 लाख होल असते एकर मध्ये मल्चिंगला. 100 ग्रॅमचा झाला तरी 30 टन झाला की साहेब. आणि मग माझ्यापेक्षा 5 टन तुमचा जास्त निघल्यावर बरं का, आणि मग 5 रुपयांनी जास्त गेला तरी 2.5 लाख रुपये जास्त झाली, 12.5 लाख झाली. उघडच की त्याला काय कॅल्क्युलेटर लागतं काय गणित करायला? माझ्यापेक्षा जास्त काढायला पाहिजे बाकीच्या लोकांनी, कारण माझी कॅपॅसिटी 25 टनापर्यंत आली. आता यंदा काही कांदे 200 भरतील 250 भरतील, पण यंदा आपलं रेकॉर्ड होणार कोणचं? 30 टनाचं. का 30 टन एकरी? हे 1.5 एकर आहे, 45 टन कांदा होणार. 45 टन का होणार? आता तुम्ही कुठल्याही कांद्याला टेप लावा, घेर बरं का, तो किती साईजचा आहे बघा, आणि त्या डायमीटर प्रमाणे त्याचं वेट काढा. आणि असे कांद्याचे तुम्ही आता फोटो काढा पुन्हा बुडात धरून कांद्याच्या, आणि त्याच्यानंतर ठरवा की ही कांदा किती ग्रॅमचा होतोय ते. अहो हे 150चं 150-150चं तर ॲव्हरेज पडेल. 100 ग्रॅम धरला तरी 30 टन निघतोय. बघणाऱ्यांनी आता हे व्हिडिओ बघणाऱ्यांनी ठाम केलं पाहिजे की मी 30 टन कांदा एकरी काढू शकतो. का काढू शकत नाही? 3 लाख होलेत ना मल्चिंगला. 3 लाख रुपये लागले की 3 लाख कांदे निघले. 100 ग्रॅमचा कांदा झाला की 30 टन झाला. गणित काय उघडे? काही भाव विकून द्या, 10 रुपये किलो विकून द्या. आज माझा 30 टन कांदा एकरी निघला, 10 रुपये विकला, 3 लाख झाले ना. आज असलं 10 रुपयाच्या भावात 3 लाख. हे काय मटक्याचं गणित आहे काय? ते इमॅजिनेशन करायला. अरे हे तर उघड गणित आहे ना. 10 रुपयाला शिकून द्या आमचा 3 लाख, खर्च 1 लाख, खर्च 1 लाख, 1 लाखाचे 2 लाख 4 महिन्यात. हे तर कमीत कमी हे सामान्य लोकांसाठी गणित सांगितलं. असामान्य लोकांसाठी, एक्स्ट्राऑर्डिनरी लोकांसाठी सांगतो. 3 लाख कांदे, 100 ग्रॅमचा कांदा, 30 टन कांदा, आणि दसरा ते दिवाळीच्या दरम्यान विकायचा काही झालं तरी. आणि मग त्याच्यानंतर मग 50, 60, 55चा भाव घ्यायचा. मग नोटा किती होते ते बघायचं. आता नत्राचं प्रमाण 0 आहे. त्या अर्थी टिकवण क्षमता वाढणार. कांदा नासण्याचं कारण म्हणजे कांद्यातलं पाणी, आणि कांद्यात पाणी असतं ते नत्रामुळं. आणि नत्र 0 आहे आमचं. आमच्या शेतामध्ये नत्र 0, कार्बन हा जास्त,
कार्बन जास्त, नत्र कमी, CN रेशो, बॅलन्स म्हणजे परफेक्ट बॅलन्स, निस्ता बॅलन्स, परफेक्ट बॅलन्स. आणि परफेक्ट बॅलन्स असल्याशिवाय साहेब बरं का पीक हसत नाही. तुमची पिकं बोलत असतील बा, आपलं काय तुम्हाला ऑब्जेक्शन नाही लोकांना की तुमची पिकं लय वाईट आहेत, अजिबात नाही. तुमची पिकं बोलत असतील, माझं हसतंय डायरेक्ट म्हणजे पीक हसतंय रोड, डांबरी रोड आहे प्लॉटला चिटकून, एक बी गाडी 24 तास चाललेली उभी राहायची जात नाही. तुम्ही दिवसाचं सोडा, रातच्या गाड्या का उभा राहत असतील, ते रातच्या गाडीच्या लाईट मध्ये चमकत आहे. अहो 25% लोक खाली रोडून उतरतात आणि कमराला कसा लागतोय ती बघतात बरं का. आणि ते मग काही लोकांचा समज होते हे पातीवर तर गेला नसेल. यांना एक शास्त्र सांगतो, पातीवर कांदा जातच नसतो. कांद्यामध्ये एक्स्ट्रा खुराक मिळालं, पोषण मिळालं की कांद्याला त्याच्या पातीची संख्या वाढवता येत नाही. एम आय राईट? कांद्यात पातीच्या संख्येला नैसर्गिक मर्यादा आहे. मग कांद्याला त्याची हाईटच वाढवून त्या पोषणाचा त्या कार्बोहायड्रेट मध्ये त्याला शुगर मध्ये रूपांतर करावं लागतं. आणि ते वाढलेलं वाढीव जी शुगर आहे ते पुन्हा खाली कांद्यात यायला भले मी तर 5 दिवस उशीर लागन, दमानी येईन, पण कांद्याची साईज पण मोठीच होणार आहे. आणि ही माझा दुसरा अनुभव आहे. त्यामुळं मी आता काय म्हणजे होईल का नाही, डाऊट बिऊट काय नाही, कॉन्फिडन्स बिंदास होणार. निवांत आहे तुम्ही? हो निवांत निवांत. या वयात शेती करायची म्हणजे सिटी वैदिकवरच फक्त निवांत राहू शकतो, नाही तर मागच मिळालो असतो. काय सांगताय ते, कॅन्सर तरी झाला असता, नाही तर हार्ट अटॅक तरी आला असता. कारण पैशाची तर गरज आहे प्रत्येकाला, राजाला बी गरज आहे, रंकाला बी गरज आहे. आता पैसा म्हणजे सध्या आरोग्याच्या पुढे चाललाय. आरोग्याला त्यांनी मागं टाकलंय आणि पैसा पुढे गेलाय. ते म्हणते होऊन दे रोग पण पैसे पाहिजे बरं का. आणि देवाला तर कुठं टाकलंय पैशाने कलियुगात, त्याचा पत्ताच नाही, देवाचा तर पत्ताच नाही. फक्त आरोग्य तरी कशामुळे दिसते, ते रोग होते म्हणून केमिकलनी. त्यामुळे लोकांना वाटते आरोग्य ढासळले, आरोग्य ढासळले, पण खरी लोक बोलले ती पैशाला. आणि माझं म्हणणं 1 नंबरनी पैसे किती मिळवायला चान्स आहे, सिटी वैदिक वापरा, CN रेशो मेंटेन करा, 1 नंबरनी पिकवा आणि मजेत जागा, ना रोग आणि पैसा भरपूर, आरोग्य पण, आरोग्य नंबर 1. माझा उत्साह 65 वर्ष बघितल्यानंतर येणारी माणसं आता अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येते ती बरं का. ते ठेवायची सिस्टीम, मल्चिंगची सिस्टीम, एसटी वडी, ह्याच्या 3 फॅक्टर महत्वाचे येतं जे महाराष्ट्रात नाहीत. बरेच लोक मला म्हणले भारतात सध्या नाही. SCT वैदिक 100%, मल्चिंग आणि ब्लोअर फॅन सिस्टीम, हे 3ही एकत्र एका शेतकऱ्याकडे सध्या नाही असं मला कित्येक शेतकऱ्यांनी सांगितलं. भारतातल्या जे आले गेले त्यांनी फोनवर याच्यावर. मग हे सगळं एका जागेवर एकत्र आले ना तर हे डोळं झाकून असं डोळं झाकून पैसे मोजायचे. 10 लाख 10 लाख कांद्याचे. कधी आता डाळिंबाला टक्कर द्यायची आपल्याला, द्राक्ष हरविले, आता डाळिंबाला टक्कर द्यायची, डाळिंबाला टक्कर द्यायची. कांदा किंग मला राम सर म्हणले ना परवा, असे डाळिंब किंग आहेत म्हणले, ड्रॅगन किंग आहेत म्हणले, तसे तुम्ही कांदा किंग म्हणले. कांदा किंग सर म्हणले मी तुम्हाला कांदा किंग बनवणार आणि तुमचा ब्रँड करणार म्हणले कांदा किंग. मी म्हणलं ते होऊ नाही ते नाही हो, लोकांनी हे का वापरावा, लोकांनी आपलं आरोग्य सुधारावा, जमिनीचं आरोग्य सुधारावा, खाणाऱ्याला आरोग्य निरोगी द्यावा आणि स्वतः निरोगी राहावा आणि तरी पैसे मिळणार. पैसे मिळण्याची तर गॅरंटी आहे, बाकीची काय असू नाही. सगळंच आहे, सगळंच आहे. आरोग्य आहे, पैसे आहेत, मातीचं आरोग्य आहे, लोकांना खायला 1 नंबर आहे. इकतानी मार्केटमध्ये, सोलापूर मार्केटमध्ये सत्कार झाला माझा कांदा बघून. सरासरी किती विजिट किती झाला असेल या प्लॉट वरती, शेतकरी किंवा बाहेरचे असतील? आता आम्ही चहा पाणी करायचं विजिटरला बंद केलं आहे, कारण आम्ही राहतो दोघंच नवरा बायको इथं. आणि मग आम्ही नवीन आल्यावर आम्हाला बी खूप आनंद झाला. आम्ही चहा, शरबत बर का, या बघा, नवाजा सगळा कार्यक्रम चालला. आणि जेव्हा गर्दी वाढली तेव्हा आम्ही निर्णय घेतला बर का, पाठी लावायची नाही म्हणलं, पण आम्ही आले की फक्त नमस्कार करतो. आम्ही हजर असताना जे येते तेवढे बघते, त्यांना आम्ही 4 शब्द सांगतो. आम्ही सांगायची हायगाई करीत नाही. जे अपॉइंटमेंट मधून घेऊन येतात
मग त्यांना आम्हाला कधी कधी जेवण सुद्धा घालावं लागतं, कारण काही लोक लईच लांबून येतात, बरोबर. थोडं सुकलेली असते ती, बरं का, म्हणजे 500-500 400-400 किलोमीटर अरे राहिलेली बापरे. असते. मग काय हो आता, बरं का, लई लांबून येतात काही मग ते वाशिम झालं, मानवत झालं, पाथरी झालं, फलटण झालं, पश्चिम महाराष्ट्रात झाले. मग त्यांना आल्यावर अपॉइंटमेंट घेऊन आल्यावर मग त्यांना आम्ही काय करतो, चहा पाणी ते करतो, दाखवतो, आणि ते 1 तासात त्यांना सुट्टी करायचं आमच्या मनात असतं, आणि ते 3 तास जात नाही तो. सगळी फिजिओलॉजी कांद्याची समजून घ्या सांगामध्ये टोटल. मी आता तुम्हाला हे साधे बघा, सामान्य लोकांना व्हिडिओ बघायचा आहे म्हणून मी शास्त्रीय भाषा बोलत नाही. मी 6 दिवस इस्रायल मध्ये नुसते कार्बन काय असतो, CN रेशो काय असतो याचा अभ्यास केलेला आहे इस्रायल मध्ये. मी बोलायला लागलो आता तर MSc PhD 5 लोक आलते. मी जी बोलत होते ती म्हणले आमच्या सिलेबस नव्हतं, पण आता त्याची गरज आहे. आमच्या सिलेबस मध्ये नव्हतं, पण आता त्याची गरज आहे. तुमच्याकडे नॉलेज तर होतच, सोबत तुम्हाला वैदिकची पण जोड भेटली आज. ते राम सरचन माझं तुम्हाला सांगतो, आदल्या जन्मीचं काहीतरी नातं आहे. माझा पूर्वजन्मावर विश्वास आहे, राम सरचा बी पूर्वजन्मावर विश्वास आहे. नाही तर त्यांची गाठ आपली पडायची काय करे. मला सांगा, लोक जगामध्ये काय म्हणतात, विज्ञानवादी सगळं जी होतं ती प्रयत्नाने होतं. अरे पण राम सरची माझी गाठ प्रयत्नाने कुठं पडली, ही भाग्याने पडली ना. तुम्ही इथं भाग्याने आलाय, प्रयत्न नाही आला. मी बी बोललेलं नाही, तुम्ही मला फोन केला नाही, काही नाही, आपण ऑटोमॅटिक जुळलोय ना. मित्र कसा जुळतो, प्रयत्नाने जुळतो का, भाग्याने जुळतो. हा, एखादा विद्यार्थी कॉलेजमध्ये असताना एखाद्या मुलीवर प्रयत्न करीन बघे पटवायचा, पण पोरगी म्हणणार भाग्यानेच पटवलं, पोरगी म्हणणार नाही मी प्रयत्न केला म्हणून. स्त्री जात कधीच म्हणणार नाही मी हा नवरदेव पसंत केला म्हणून, ती म्हणणार हा भाग्याने मिळाला, आणि पुरुष म्हणणार मी पटवली. दोघात फरक आहे. आता ही जी लागवड आहे, लागवड कधी केली आपण? हे 9 डिसेंबरला ते 1 एकरची लागवड झाली, आणि हे 5 जानेवारीला ह्या अर्धा एकरची लागवड झाली. आता आजूबाजूला पण प्लॉट आहे, त्या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये काय फरक आहे? नाही आता बिचारे ते काय सांगतात माहिती का, त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. त्यांचं आप राखण्यासाठी ती काय म्हणतात माहिती का, ते मला महाराज म्हणतात गावातले लोक. कुणी आबा म्हणते, कुणी महाराज म्हणते, आणि माल करीत नाही महाराज म्हणते. मग ती काय म्हणते माहिती का, महाराज तुमची ना आमची बरोबर नाही. म्हणलं का नाही, म्हणले तुम्हाला पेन्शन आहे. अरे म्हणलं पेन्शन जर का त्याचा काय संबंध नाही. म्हणले तुमचं कसं आहे, तुम्ही बेमाप भांडवल घालतात. बरं आम्ही बेमाप भांडवल घालतो म्हणजे आम्ही मारलोत का पैसे बेमाप घालायला. साधा माणूस आहे, 5-4 एकरवाला आहे, बरं का. आणि मग त्याच्याकडे पैसे जास्त झाले. माझ्यापेक्षा श्रीमंत माणसं साहेब जगात नाहीत का, त्यांनी घालावत पैसे लावा बरोबर आहे आपलं बरोबर. त्यांनी पैसे टाकून माझ्या गावात माझ्यापेक्षा किती श्रीमंत लोक असतील माहिती का, कमीत कमी 100 ते 150 लोक असतील माझ्यापेक्षा श्रीमंत. 100 तर गॅरंटेड असतील. मी तर सामान्य माणूस आहे, बरं का. त्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांनी पैसे नाहीत का त्यांच्याकडे टाकायला? भरपूर आम्हा पैसे ते बाकीच्या कामावर पैसे उडीतच ना. दारूवर उडीतय, कोणी कशावर उडीतय, गाडीवर उडीतय, बंगल्यावर उडीतय. अरे मग मातीवर उडवा ना. मातीवर पैसे उडविणाऱ्याला सगळे शौक करायला परवानगी आहे. पृथ्वीवरची सगळी सुख भोगायची असते तर अगोदर मातीवर खर्च करा, मातीतलं धन काढा आणि दाखवा. दारू पिऊ शकत नाही, कष्टाचा पैसा मातीतून आलेलाच तेवढा. पाण्याचा काय अनुभव, किती पाणी देता आपण? हे साहेब कांद्याला पाण्याचं नियोजन आहे ना, ते अति महत्वाचं आहे. बरेच लोक पाणी आहे म्हणून पाणी देत राहतात, ती कांदा पोसत नाही. बरोबर. कांदा पोसण्यासाठी जवळ प्रत्येक वेळी रान बघळलं पाहिजे. प्रत्येक वेळी कांदा 11 ते 12 वाजता सुकला पाहिजे. शेजाऱ्याने म्हणलं पाहिजे कांदा पाण्याला आलाय तेव्हा आपण पाणी द्यायचं आणि आपण झोपी जायचं. तुम्ही रोज बघता, तुम्हाला लक्षात येत नाही. कुणाला तरी संग आणायचं, कुणीतरी म्हणतच बोलतच कांदा सुकलाय बाबा, निदान बायको तरी म्हणेल ना आपला कांदा सुकलाय बाबा. सुकल्यावर कांद्याला पाणी दिलं तर नुकसान काय व्हायचे? वरची तुमची फळं नसणार आहेत का? कांद्यात काय प्रॉब्लेम येणार आहे का? खाली पात काय वाळणार आहे का? सुकली गडीवर पाणी दिल्यानंतर 10व्या मिनिटात अशी पडलेली पात अशी ताईट होती. 10व्या मिनिटात इतकं पाण्याला सेन्सिटिव्ह पीक, की सुकल्यावर पाणी दिलं तरच ते मोठं होतं. उंचीवर बी कंट्रोल राहतो, जाडी बी मिळते आणि
त्याच्या मुळ्यांची मातीमध्ये विस्तार वाढत जातो. ह्याला काय सोटमुळ नसते हो, केसासारखी मुळं असते. त्याला फिरायचं म्हणल्यावर ना खरं तर ना एक प्रश्न तुम्हाला सांगतो साहेब, तुम्ही विचारला पाहिजे, तो राहिला तर सांगतो. माती कांदा लावायच्या आधी बरं का हितकी पीठ झालेली पाहिजे. अख्ख्या शेतातली माती हितकी पीठ झालेली पाहिजे, म्हणजे ती केसासारखी मुळी का ती सर्वत्र मातीत फिरती. ढेकळं असतील तर त्या मुळीला चान्स मिळत नाही. त्या ढेकळाभोवती गोल फिरते, ती ढेकळात शिरत नाही. आणि म्हणून मातीचं पीठ करणे हे सगळ्यात महत्वाचं. वैदिक मध्ये पाणी कमी लागलं का जास्त लागलं आपल्याला? नाही, कांदा पिकाला पाणी कमी लागतं हा सिद्धांत पहिल्यांदा मान्य करायचा शेतकऱ्यांनी. दुसरा सिद्धांत हा मान्य करायचा की वैदिक खत वापरल्यानंतर पुन्हा पाण्याची बचत होणार आहे. कारण का केमिकल फर्टिलायझर मध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी 0 असते, काही कारणच नाही. उलट वॉटर सोबत ते सोल्युबल होऊन निघून जाण्याची ते क्षमता आहे. आपलं ऑर्गॅनिक सेंद्रिय कर्ब जे दिलेलं आहे ते पाणी अब्सॉर्ब करून घेतं आणि ते वॉटर होल्ड करून ठेवतं आणि मुळी तिथे पोचलीच असती. मग त्या मुळीला ते सलाईन सारखं थोडं 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 खत आणि पाणी पुरवित राहतं, गरजेप्रमाणे पुरवित राहतं. त्यांची ते सांगड असती खताची मुळ्याची, ते सिम्बायसिस सिस्टीम असते इंग्लिश मध्ये, त्याला सिम्बायसिस म्हणायचं. आणि त्याच्यामुळं पाणी कमी लागतं. पाणी कमी लागतं म्हणजे कसं कमी लागतं, 2 पाण्यातलं अंतर जास्त पाहिजे. आणि ज्या दिवशी पाणी द्यायचं त्याची टचून द्यायचं, फुल द्यायचं बरं का. आणि पुन्हा मग जी गॅप द्यायचा ती कांदा सुकल्यावर दुसरं पाणी द्यायचं, म्हणजे ती पाणी खोल जातं आणि पाणी चांगलं मुरतं. आणि मग हे जे आहे ना हे तंत्रज्ञान अनुभवाने येत राहतं. आता जे विश्वास ठेवतील त्यांना मान्य बी होईल आणि ते करतील. म्हणजे रासायनिक खत वापरल्यानंतर मातीमध्ये दाह निर्माण होतो, त्याच्यामुळं पाणी पण जास्त लागतं. नाही, रासायनिक खताचा आणि पाणी वॉटर होल्डिंगचा दुरान्वये संबंध नाही. रासायनिक खत पाण्याला वापसा आहे तोपर्यंत सापडेल तेवढंच मुळी घेते. वापसा गेला की कार्यक्रम बंद. आणि गजगजीत वलं असतं, जेव्हा वापसा नसतो त्यावेळेस खाणं पिणं बंद. आणि वापसा आला की खाणं पिणं चालू, वापसा गेला की खाणं पिणं बंद. म्हणजे वैदिक मध्ये अखंड सतत पाणी दिलं त्या दिवशी बी खाणं पिणं चालू, पुन्हा पाण्याला आला त्या दिवशी बी खाणं पिणं चालू. म्हणजे म्हणून ती कंटिन्युअस वाढ होती, दरसोड नाही. रासायनिक खत मातीत दिल्यानंतर मातीमध्ये पहिल्यांदा तो कुठला बदल करतो माहिती का, त्याच्या लाईक आणि डिसलाईक प्रमाणे मॉलिक्युलचं त्याचं बाइंडिंग होतं. म्हणजे काही उपलब्ध होतात, काही अनुपलब्ध होतात. आणि जर बॅक्टेरिया सोडले असेल तर काही उपलब्धतेचं प्रमाण वाढतं, नाहीतर त्याचं लीच आउट होणे हा त्याचा धर्म, टोटल लीच आउट होणे. आणि चालता एखादा चोरला कसा म्हणजे खिशात एखाद्या पैसा सापडावा तसा त्या मुलीला सापडला तेवढ्या त्या दिवशी ती घेते. त्याच्यामुळं केमिकलच्या पिकामध्ये कंटिन्युअस ग्रोथ नसते, स्टॉप ग्रो स्टॉप अशी पद्धत असते त्याच्यामध्ये. त्यामुळं केमिकलमध्ये मातीत उष्णता होती माझ्यावर शेतकरी म्हणते हात घालून बघ गरम होते, गरम होत नाही, उलट एरिया टाकल्यावर गार पडते, न्यूट्रिएंट आपटे. म्हणजे त्याचा अर्थ पिकाला पाहिजे त्या मोलेक्युलर फॉर्म मध्ये ते रासायनिक खत उपलब्ध नसतं. कारण का अनेक प्रकारची खतं दिल्यामुळे अनेक प्रकारच्या रासायनिक क्रिया मातीमध्ये होतात बरं का. अनेक प्रकारच्या रासायनिक क्रिया मातीत होतात आणि त्या आपलं खत घेऊन जातात. पाण्यातून जातं, खडकातून जातं, विहिरीत निघतं, बोर मध्ये निघतं. आपलं भूममध्ये शॉप आहे ना? हो. कुठं काय पत्ता? भूममध्ये नगर रोडला साहिल हॉटेलच्या शेजारी सुदर्शन ट्रेडर्स म्हणून आमच्या मुलाचं नेटअफिमची डीलरशिप आहे. त्याच दुकानामध्ये तिथंच ते शिवप्रभू कृषी अमृतालय म्हणून बोर्ड आहे. शिवप्रभू कृषी अमृतालय, तिथं सर्व खत औषध उपलब्ध, पूर्ण टोटल रेंज कंपनीकडे जेवढं आहे तेवढं मिळणार ॲट एनी टाइम, त्यात काय कसर नाही. धन्यवाद. तर आता खाली बघू शकतो आपण काय केलंय आपण. तिथं आपण बोलल्याप्रमाणे हे सिस्टीम अशी करतो आम्ही, याला म्हणतात शिलाजीत ट्रीटमेंट. RNPH हे RNPH सॉइल चार्जर मध्ये भिजू घातले हे बरोबर. आणि हे LSQ त्याचा कलर बघा कसा आलाय, बुरशी. हा हे बघा,
हे मित्र बुरशी. हा मित्र बुरशी वाढलेले आहेत. आता ही आपण टरबुजासाठी हा हे कलिंगड हम्म. आणि कांद्याला बी द्यायचे शेवट. कांद्याला पण देणार. हा, कलिंगड दोडका आहे. किती दिवस हे झाले? बघ, हे चालूच असते. भिजू घालायचं, ह्याच्यात टाकायचं, ह्यातून सोडायचं. हे आकंठ चालूच राहते प्रत्येक पिकाला 15 दिवस. किती प्रमाण किती घेतलंय तुम्ही? हे 2-2 पाकिट म्हणजे 1200 ग्रॅम रूट. रूट, हा ते 2400 मिली सॉइल चार्जर. बरोबर. आणि तसंच इकडं LSQ. LSQ, इकडे क्रॉप वापरले. फ्रूट. सॉरी फ्रूट चार्जर वापरले इकडे. ओके. आणि तुमचा एक अनुभव होता की आंब्याचा. हे काय हेच आंबा आहे की रामचंद्र बघितलं ना, हे बघा ना, एक हे आता खट हे वाळलेला, आपण बघितलं. हे पूर्ण वाळलेला आंबा. हा. आणि इथं हे सारखं सांडलवण होती ना एसटी बरोबर. केमिकल मुळे जळाला. हा. आणि आता हे इथं वैदिकचं काम चालू आहे, त्याचं सांडलवण होती ना, हा. त्याच्यामुळे पुन्हा परत फुटला. बघा आता आता हे हे अजून नवीन इथं कोंबडी फुटायला लागलं. बघा, हे जळलेलं फुटायला लागले हे पुढं. हा. आता हे काय होतं, अशी पार पुन्हा इथं फुटते. हा. असं हे इथं फुटायला लागलं. ही एसटी वैदिकचं मेलेलं झाड जिवंत केलं. जिवंत म्हणजे काय 100% आमच्याच घरातली माणसं म्हणत होते, हा. बोलत कधी तोडायचे, हे तोडून टाकावं आता, हा. इथं अडचण करते. हा. मी म्हणलं बघू या सिटी वैदिकचा चमत्कार काय होते. हा. इथं सांडलवण झाली, हा. त्याला वास बी आला का काय कोणाच ठेव. आणि ते सांडलवण होतीच ना, हम्म. मग त्याला ती मिळालं हम्म. की ते खालून जे फुटा चालू केलं, आता शेड्याकडे फुटत चालले. म्हणजे शिलाजीत भेटली पूर्ण वाळलेलं आहे. हा. हे पूर्ण वाळलेलं आहे. म्हणजे जी काय आपण पूर्ण वाळलं होतं. इथं आता खाली जावं पाहिजे. हम्म. हे बघा, इथं पूर्ण वाळलेलं होतं. बरोबर. हे बघा आता हे पूर्ण वाळलं. पूर्ण वाळलेलं. पण आता इथं फुटणार. इथं बघा, फुटायला इथं फुटायला लागले. आता बघा इथं फुटायला लागलं. बघा, इथं फुटायला इथं फुटायला लागले. इथं फुटायला म्हणजे ही इथं पूर्ण फुटायला वाळलेलं लागलं. फुटायला लागलं. हो, ते फुटायला लागलं ते हम्म. आपोआप फुटतं. आता ज्याचं बघा निवड आता सरपंच ही- झाले बघा समजा. इथं पूर्ण वाळलंय हो, आणि त्याच्या त्याच्या बुडाला फुटले. इथं फुटलंय. हा, त्या पुढे फुटले. म्हणजे तुम्ही इथे शिलाजीतची ट्रीटमेंट तयार इथं करता आणि ते सांडतं त्याच्यावर. करतो, त्याची सांडलवण सॉइल चार्जर देताना हे सिस्टीम आहे ना, इथून हा. इंजेक्शन करायची पाईपलाईन. बरोबर. औषध सोडायची ना, मोटर. मोटर आहे इथं. हम्म. इथं फिल्टरला इंजेक्शन आहे, त्याचं इथं सांडलवण होतीच ना सारखी. म्हणजे झाडाला थोडक्यात शिलाजीत ट्रीटमेंट गेली. स्पेशल काहीच दिलं नाही. ह्याला इथं आपोआप मिळत जातं, काही नाही काही पडत राहतं ते. बरं का, त्याच्यामुळे झाले. ओके.